11 तारीख टाकायची 11 फेब्रुवारी. हो कॅल्क्युलेशन करा. रेट मांडणी करून घ्या. ओके याला ऍड करा. तो सीधा बँक टाइप करा. कॅश मध्ये बाहेर आपण कॅश फ्युचर मध्ये फक्त फ्युचर मध्ये कॅश ऍड वगैरे करून बारा तारखेचा ट्रेंड मला शोधायचा आहे. आता किती तारखेला घ्यायचं हे मी नाही सांगणार. ओके डेट आपल्याला शोधायची. ओके पुढपर्यंत तुम्ही करू शकताय. म्हणजे मोठी गोष्ट आपण करूया. बघा असं कॅल्क्युलेशन असेल बरोबर काहीतरी डेटा आणि तुम्हाला नवीन डेटा ऍड करायचा आहे, नवीन टॅब पाहिजे तर मोबाईल मध्ये बघा इथे प्लसचं साइन दिसतंय का सगळ्या प्लसचं साइन असेल ना राईट साइडला ते 3 लाईन आहेत त्याच्या बाजूला तुम्हाला प्लसचं साइन असेल त्याच्यावर क्लिक केलं का नवीन ब्लॅक विंडो लागेल तुमच्याकडे. आता एक्सेल सिलेक्ट करायचं एनएसी इन्स्ट्रुमेंट घ्यायचे इक्विटी सिम्बॉल काय टाकणार ते झालं ना पहिले एकच येतो आपण इथे चार्ट मध्ये येतो. जेव्हा तुमचे पेज कॅल्क्युलेशन करा तेव्हा आहे ना एचडीएफसी बँकेत पहिले ही प्रोसेस कंप्लीट करा. ब्राउझरवर या सगळं हे आता आपल्याला हो एकदम तर कॅल्क्युलेशन करणार हो ते काय लागेल एचडीएफसी बँक टाइप करायचं. कॅप्शन मध्ये तुम्हाला काय नाव हवं ते नाव टाइप करायचं परत. एचडीएफसी बँकचे सगळं काढायचं मी गुरुवारी बसलोय आणि फ्रायडेला काय करायचं होतं ते लेवल काढायचं. इन्स्ट्रुमेंट मध्ये काय टाकायचं काय टाकतो आपण सांगा. एचडीएफसी बँक इक्विटी आहे का फ्युचर काय आहे मला नाही माहिती. हा डिटेल्स आपण इथे तिथे ऍड करताना मी तुम्हाला दाखवलं ना एनएससी कॅश ऍड करताना तुम्ही कुठे दाखवलं इक्विटी घेतले आणि वर तुम्ही ते आपण ऍड केलं तर एचडीएफसी बँक ऍड केलं ना आपल्याला 12चा ट्रेड कॅल्क्युलेट करायचा आहे. 12 तारखेचा डेट कोणती घ्यायची ते तुम्ही सांगा. आलं लक्षात काय म्हणतोय ही अशी प्रॅक्टिस करायची घरी आपल्याला जमेल का. बरं 12 पण गुरुवारी आता संध्याकाळी बसतोय तर मला काय करायचंय शुक्रवारी काय विषय शोधायचे ना ऑलरेडी झालेलं आहे आता मान्य आहे. मग आपण 11 तारखेची आता डेट घ्यायची. ओके आणि गेट डेटा करायचं. डेट आलेला असेल बघा आता 11 तारखेला तर डेटा खाली तुम्ही घ्याल तर 11 फेब्रुवारी पासून आला असेल डेटा. आता डेटा आला तुमचा. आता कॅल्क्युलेशन चे टॅब बघा तुम्ही हाय आलाय का लो आलाय. हाय आलाय ठीक आहे. जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करा. हाय आलाय म्हणजे तुम्ही कॅन्डल कोणती वापरणार रेड का ग्रीन बरोबर आहे. ओके इथपर्यंत जमेल सगळ्यांना. सिलेक्ट डेटा कॅल्क्युलेट बटनवर क्लिक केलं काहीतरी कॅल्क्युलेशन झालेलं असेल. आता आपल्याला काय करायचं नेक्स्ट स्टेप काय आहे पेज कॅल्क्युलेशन. बरं पेज कॅल्क्युलेशन साठी आपल्याला चार्ट मध्ये एक व्हॅल्यू शोधायची आहे. डिस्टन्स कॅन्डलची. ओके बँकेत किती डिस्टन्स कॅन्डलची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर पहिले आपण कॅल्क्युलेशन नाही करू शकत. म्हणजे तो आपल्याला ओपन व्हॅल्यू शोधायची कोणती इनपुट पर्यंत बाहेर खाली आहे. आता आपल्याला पेज कॅल्क्युलेशन आहे.
ओके आता एचडीएफसी बँकेचं चार्ट ओपन करायचं कॅल्क्युलेट बटन क्लिक झालं ओके आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं अप डाऊन बटन दाबायचं आहे ओके पण मग डाऊन बटन दाबू का अप दाबू हे कसं कळणार त्याच्यासाठी तुम्हाला यायचे चार्ट ओपन करा एचडीएफसी बँकेचं चार्ट ओपन केला आता बघा तुम्ही अजून करा 12चा ऑलरेडी दिवस झालेला आहे पण आपण जो अक्षराला बसू त्या 12चे मुवमेंट माहिती का आपल्याला नाही ना 12 काही नाही माहिती ना आणि 12 अक्षरा तारीख 3:15 वाजता सिलेक्ट करा 3:15 हो 18 तारीख 3:15 आलं का ओके हा आपल्याला कोणती पाहिजे रेड पाहिजे ना हे तर काय कामाचं नाही मग मागे सरका अजून मागे सरकत राहा आणि मला 20 काय शोधून दाखव कोणती घेतली तुम्ही ओके एक वाजून 30 मिनिटाची बरोबर आहे का हे आलं का एक वाजून 30 मिनिटाची हे तुम्हाला पाहिजे याचा ओपन किती आहे ओके आता 1573 ही व्हॅल्यू आपल्याला फेच कॅल्क्युलेशन साठी वापरायची आहे बरोबर आहे आता आपल्या टूलवर जाईल 1573.54 आता अबव आणि बिलो ची व्हॅल्यू चेक करा 1573 आहे का ये रीड चेक करा व्यवस्थित हेडिंग 1573 आता काउंट करायचं का अप करायचं ते तुम्ही ठरवायचं ना ते ठरवायचं ना काय करणार डाऊन बटन दाबलं का डाऊन एक दोन त्या मध्ये आलं मध्ये आलं का ओपन करतोय 15 मिनिटात क्लोजिंग करायचा विषय क्लोजिंग ओपनचा विषय हां दोन पैकी एक होईल ना मग वरती 1590 वरती कोण झालं तर बाहेर आवाज 75 खाली जायचं सेम हां बरोबर आहे का दीपक क्लियर आहे लेवल आली का 1589 पॉइंट समथिंग असेल ओके आणि 1575 असेल बरोबर आहे का क्लियर आहे इथपर्यंत आता हा 15 तारखेसाठी ट्रेंड कोणता होता आपला डाऊन होता का बरोबर डाऊन ऑलरेडी होता आणि तो 1590 च्या वरती जर गेला तर अप सुरू होईल माहिती बरोबर आहे का क्लियर आहे आतापर्यंत जेवढं माहिती पडलेलं आहे तेवढंच केलं तरी प्रॉब्लेम नाही पण आता जे आपण म्हणतो त्याच्यानुसार काम केलं तर 90% ऍक्युरसी भेटेल आता पुढच्या अजून एक कंडिशन मी ऍड करणार आहे ही कंडिशन जर आपण ऍड करून टाकली तर जवळजवळ 90 95 98 असं ऍक्युरसी भेटेल जास्त ऍक्युरसी भेटेल कशी की सपोज दॅट तुम्ही आता ही लेवल तुम्हाला माहिती आहे की 1590 च्या वरती बाय आणि 1575 च्या खाली शॉर्ट सेल खाली जाणार म्हणजे ट्रेन कंटिन्यू राहणार तर तुम्हाला काही बदल करायचा
उद्याच्या 75चा खाली क्लोज झाला फक्त डाऊन पेज का वरती तेवढे बघायचं काय मदत नाही. पण जर मार्केट 1590 च्या वरती क्लोज केला म्हणजे मार्केटने काय केलं ट्रेंड शिफ्ट केला. जो ट्रेंड होता तो बंद केला आणि आता नवीन ट्रेंड मार्केटमध्ये सुरू झालेला आहे. डाऊनची स्टॉप झाल्यानंतर नवीन म्हणजे जो काही ट्रेंड मार्केटमध्ये चालत असेल तो बंद होऊन जर मार्केट नवीन ट्रेंड सुरू करत असेल तर आपण हे कॅल्क्युलेशन करताना काय केलं हाय पासून करत आलो ना आपण बघा इथे स्विंग मध्ये हाय व्हॅल्यू आणली होती. तसं जर तुम्ही अप ट्रेंड सुरू करणार तर कॅल्क्युलेशन लो पासून करायला आपण आता सकाळी बघा तर मार्केटमध्ये तुम्ही या डायरेक्ट काहीच नाही केलं तरी फरक पडत नाही. पण एखाद्या वेळेस तो ट्रॅप अटकू शकतो जसं बघा इथपर्यंत होतं आणि दुसऱ्या दिवशी मार्केटने डायरेक्टली हाय बघा सकाळी किती केला होता 90 च्या वरती आलेला आहे 91 झालाय. म्हणजे इथं पहिल्या 15 मिनिटात मला एक क्लिअर झालं होतं की मार्केट डाऊन ट्रेंड एंड करून अप मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय शिफ्ट करायला सुरुवात झालेली. हा आता हा अप ट्रेंड जर तुम्ही बाय करणार नॉर्मली आपण काय करतो 90 ला बाय टॉप लॉस किती लावणार आपण 75. जनरली ही गोष्ट प्रॅक्टिस कर त्याच्यात तर मोठा प्रॉब्लेम नाही म्हणून मी क्लोजिंगची कंडिशन देऊन टाकलेली की क्लोज वरती झाला तेव्हाच बाय करा त्याच्यामध्ये बाय करू काय ही कंडिशन बाकी लोकांना अवघड आहे थोडं समजून घ्यायला. पण इथं बाय झालं दिसतोय म्हणजे ट्रेंड शिफ्ट झालं दिसतोय म्हणजे मी म्हणतो क्लोजिंगची पण गरज पडत नाही पण ते त्यासाठी थोडं मास्टर बनावं लागेल आपल्याला. क्लोजिंगची पण वाट बघायची गरज पडणार नाही पण आता सध्या क्लोजिंगची वाट बघायची. आता इथून मला कळतंय 91 च्या वरती मार्केट केलं म्हणजे मार्केट अप ट्रेंड मध्ये शिफ्ट होते डाऊन ट्रेंड एंड करून टाकलाय अप ट्रेंड सुरू होते बरोबर आहे. फक्त तेवढं बघू का कळतंय 90 च्या वरती 91 रुपयावरती गेला ओके. आता मी पुढची कंडिशन सांगतो जेव्हा असं वरती गेलेलं आहे जेव्हा ही कॅन्डल मार्केटने बनवली आहे जेव्हा डाऊन ट्रेंड सुरू झाला एकदम हाय पासून आपण सुरुवात केली आहे तसंच आता अप ट्रेंडचे कॅल्क्युलेशन करणार तर तुम्ही त्यासाठी काय करणार आहे कोणती कॅन्डल बघणार आहे ग्रीन. पण जेव्हा ग्रीन बघणार तर त्याची सुरुवात लो पासून व्हायला लागेल तुमची जसं आपण सुरुवातीला आता काल पासून आपण हाय पासून सुरुवात केली पण आज मध्येच मार्केट वरती सुरू झालं सो आता वरती क्लोज झालंय तर मंडेसाठी आपण लो पासून सुरू करू त्याला प्रॉब्लेम नाही ना. पण तुम्ही इन बिटवीन मार्केटला असताना जेव्हा ट्रेंड शिफ्ट होतोय तर त्या टाइमात फक्त ऑपरेशन करत नव्हतो डायरेक्टली तेच वापरायचंय काही आपण थोडंसं स्वतःला इझीनेस आणायचं आहे. पण इझीनेस आणताना मग ऍक्युरेसी मध्ये थोडंसं हे होतं त्यासाठी काय करायचं 90 मध्ये वरती गेलं म्हणजे डाऊन ट्रेंड संपूर्ण मार्केट अप मध्ये शिफ्ट झाला दिसतोय. असं जेव्हा पण दिसेल तर ज्या कॅन्डलने बाय दिला ट्रेंड शिफ्ट केला त्याचा पहिले लेटेस्ट सगळ्यात खाली मार्केट जे चालत असेल पहिले तिथपर्यंत डाऊन टेस्ट करून घ्यायचं. कन्फ्युज होऊ नका जेवढं प्रॅक्टिस केली तेवढे केली तरी मला चालेल. फक्त हा लो किती हो 1565 लो बरोबर आहे. तर आता आपण ग्रीन कॅन्डलचा ओपन मध्ये आणणार म्हणजे ऍक्च्युअली लो मध्ये आणणार बरोबर आहे. तो मध्ये आणण्याचा पहिले काय करायचं सगळ्यात लेटेस्ट लो जो असेल ना खालचा 1565 त्याला पहिले मध्ये आणायचं. पहिले 1565 ला मध्ये आणायचा. आता नवीन पार्ट सेल पण तुमच्याकडे राहील आणि नंतर आता ग्रीन कॅन्डलची ओपन मध्ये आणायचं जो काही डिसाइड असेल. आता आपण फेस करा आता मला डाऊन फेस करतो आपण डाऊन फेस कंटिन्यू केलं. नॉर्मली आपण इथून इथपर्यंत केलं होतं बरोबर आहे ओके. आणि आता मार्केटने इथं बाय दिला तर आपण काय करणार याच्यानंतर ग्रीन कॅन्डलच्या ओपन मध्ये आणणार आहे बरोबर आहे. आतापर्यंत रेड आणत होतो तर रेडचं शिफ्ट आपण जो ग्रीन मध्ये करतोय ना तर लेटेस्ट लो पर्यंत पहिले खाली यायचं आणि नंतर आता ग्रीन कॅन्डल कोणती ही आहे जी काय असेल जसं ही आहे किती तिचा ओपन किती हिचा 1572 ओपन ते 71 समथिंग बरोबर आहे तुम्ही ओके. आता तुम्ही एक वेळेस जी व्हॅल्यू तुमच्याकडे ना तिला फक्त एक वेळेस जाऊन पेज क्लिक करा. तुम्हाला बाय 1574 1558 1572 ला हे करायचं पहिले 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 एक वेळेस डाऊन झाले 15 हे लो आपल्याला मध्ये आणायचं ना खालचा 1562 तो मध्ये आणायचा एक वेळेस डाऊन पेज क्लिक करा डाऊन पेज
ग्रीन कॅन्डलचं ओपन मध्ये आणण्याच्या पहिले पूर्ण खाली तळाला आता बरोबर वरती यायचं. तसं ना ऍप्लिकेशन मागे डायरेक्ट शॉर्टकट ऍड टू होम करून टाकायचं. ओके 15 आता बाय कोड काय दिसतो तुम्हाला 15 आता व्हॅल्यू काय 15 बाय पॉइंट हो बाय पॉइंट सर बाय पॉइंट बरोबर आहे. आपण ऑर्डर लावतो ना ठीक आहे दिसतोय का. मी काय केलं आतापर्यंत आपण काय करतो ओपन मध्ये आणतो बरोबर आहे. आता मी काय केलं ओपन मध्ये का आणतोय जो मार्केट डाऊन मध्ये होता पण आता मार्केटने अप घेऊन टाकला तर आता मी ग्रीन कॅन्डलच्या ओपन मध्ये आणणार आहे. ग्रीन कॅन्डलच्या ओपन मध्ये आणण्याच्या पहिले मार्केट जेवढं मार्केट खाली आलं होतं तर लो पर्यंत पहिले आलो आणि मग आता लेटेस्ट मार्केटचा जो काही ओपन बनत जाईल ग्रीन कॅन्डलचा ते मध्ये आणत जाणार. हे करतो नाही हे मला माहिती आहे. तुम्ही कोणत्या कॅन्डलचा ओपन आणत मध्ये रेडचा सकाळी ओपन झालं मार्केट कुठे गेलं वाय मध्ये म्हणजे काय झालं की डाऊन फोर्स एंड झाला आणि नवीन फोर्स जनरेट झाला. आता नवीन झाला तर तुम्ही काय करताय सपोज हा जनरेट झाला की डायरेक्ट याच्या ओपन मध्ये आणता बरोबर आहे. पण मग इथं जो फोर्स जनरेट झाला त्याचं पण कॅल्क्युलेशन करा. जेव्हा आपण इथं डेटा घेताना स्विंग हाय घेतो ना हाय किंवा लो येतो स्विंग मध्ये ओके. मग जेव्हा तुम्ही इन बिटवीन मार्केट आवर्स कडे इथून जो मार्केट इथे जातोय इथून डायरेक्ट तुम्ही इथं थोडी शिफ्ट होऊ शकताय. तुम्हाला हा फोर्स पण तर काउंट करावा लागेल की नाही. म्हणजे मी काय करतो इथून पहिले इथं जातोय एकदम लो पॉइंटला आणि मग इथून अप फोर्स कॅल्क्युलेट करतो. म्हणजे इथं जी बाईंग आलेली आहे ती पण मला कन्सिडर करायची. पहिला केसला जेव्हा तुम्ही आता डेटा घेताय स्विंग हाय किंवा लो घेतात तर तो डोजी किंवा कोणत्याही कॅन्डलचा हाय किंवा लो येतोय ना सुरुवात करताना आपण त्याने कंडिशन पहिले लो किती केला मार्केटने आजच्या दिवशी 65 लो केलो. ओके तर मग मी काय केलं फक्त की बाबा मला फोर्स कॅल्क्युलेट कधीपासून करायला पाहिजे. जर मार्केट 91 गेला तर 65 च्या लो बरोबर वरती गेला मार्केट म्हणजे 66 68 70 कुठेतरी बाई झाली असेल ना. ती जी बाई झाली ती आपण काउंट करायची 1565 मध्ये आलं तो त्याला मध्ये म्हणायचं. बाकी आपण काहीच नाही करणार. आपण डोकं एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. आणि कधी आलायचं जेव्हा वेळी दुसऱ्या ट्रेंड शिफ्ट होतोय हो ट्रेंड शिफ्ट होतोय. जसं सुरुवातीला जेव्हा तुम्ही इनिशियल बेस कॅल्क्युलेशन करता तेव्हा तुम्ही काय करता हा जो हाय आपण मध्ये आपण सुरुवातीला कॅल्क्युलेशन करतो ना आपण ते मी आता काय करतो इथं हाय अपडेट न करता मी फक्त काय म्हणतो की त्याला फक्त मध्ये आणा अजून सोपं लो मध्ये आणायचं. जसं आपण ओपन मध्ये आणत होतो ना इथे लो मध्ये एक राऊंड का आता सपोज इथं 1565 झाले 1570 च्या लो झाला असता तर काहीच करायची गरज नव्हती. तो ऑलरेडी मध्ये होता मग नवीन खाली येणारच नाही तेव्हा प्रॉब्लेम येईल. पण जेव्हा असं लो मारून मार्केट वरती येतो ना तेव्हा मग तो खाली करतो. आता जे बाय पॉइंट सेट मध्ये तुमचे कामाचे कशाला काय 1565 च्या मध्ये आले 1565 मध्ये ना हो ना बरोबर. आता डाऊन असायचा आला मग आला 1565 आता वरती कॅल्क्युलेशन पॉइंट बाय पॉइंट सेट मी काय म्हणतो फक्त एकच अपडेशन काय एका लाईनीत सांगतो. आतापर्यंत आपण ओपन मध्ये आणत होतो बरोबर आहे. पण मार्केट सोबत रेड कॅन्डलच्या ओपन मध्ये आणून खाली आलो आणि दुसऱ्या दिवशी जर बाय भेटला आपण फोर्स कॅल्क्युलेट करताना कसं होतोय जिथून सेलिंग झाली तिथं पूर्ण काउंट होतोय ना
तसं अप ट्रेंड साठी पण जो लो मारून मार्केट वरती यायला लागला तो पूर्ण काउंट करायचा ना. म्हणून मी पहिले जो लेटेस्ट लो बनलाय त्याला पहिले मध्ये आणतोय आणि मग ग्रीन कॅन्डलच्या ओपन मध्ये आणतोय. ओपन ऍक्च्युअली ग्रीन कॅन्डलचं प्ले कॅन्डलचं ओपन मध्ये तो लो आहे ना. ओपन लो सेम आहे ना. या केस मध्ये आपण ओपन चेक करायचं इथं ओपन बघायचं नाही इथं फक्त आपला लोएस्ट आणि की इथं काही जे शेवटची कॅन्डल असेल ती प्लेयर राहिल्याची गॅरंटी ना दोन्ही पण लावू शकते ना. तर आपल्याला लो पर्यंत जावं लागणार आहे. म्हणून तो ऍक्च्युअली आपण लो किंवा हाय मध्ये आणतोय. पण प्ले असल्यामुळे ओपन आणि हाय सेम मध्ये किंवा ओपन आणि लो सेम मध्ये त्यामुळे आपण ते ओपन व्हॅल्यू चेक करतोय. म्हणजे ऍक्च्युअली डाऊन ट्रेंड मध्ये आपण हाय मध्ये आणतोय आणि अप ट्रेंड मध्ये आपण लो मध्ये आणतोय. रिअल ही आहे पण आपण फक्त ओपन व्हॅल्यू चेक करतो. कारण हाय आणि ओपन किंवा हाय आणि लो सेम असतो. फक्त जी शेवटची कॅन्डल जी डोसी असू शकते तिथं सेम राहिल्याची गॅरंटी नाही. म्हणून तिथं लो किंवा हाय मध्ये आणायचं. आता जो बाय आपण सेल पॉइंट येतो ठीक आहे. आता बघा आता आपण काय म्हणतोय की सपोज तुमच्यासाठी टेलिग्राम चॅनलला मी लेवल पाठवले असेल कालची बघा एक कालची लेवल बघा टेलिग्राम चॅनल ओपन करून पहिले 1590 बाय 1575 काहीतरी सेल सांगितलं असं बघा आणि थोड्या 9:30 वगैरे नंतर मी लेवल अपडेट केले सेल हे मी लाईव्ह मार्केटला शिकवतोय सगळं. ओके लाईव्ह मार्केटला हे अपडेशन येतील नंतर तुम्हाला. आता नाही आलं लक्षात आहे काय प्रॉब्लेम लाईव्ह मार्केट वापरतो त्या गोष्टी जेव्हा तुम्ही वापरायला लागला किंवा पण काय असं ते मी तुम्हाला सांगून द्यायचा प्रयत्न करतो. बाकी असं काही करणार नाही. आणि बँकेची लेवल एचडीएफसी बँकेची लेवल बदलली असेल बघा 1574 बरोबर आहे का आणि 1558 समजले का. काय केलं तुम्ही कारण की मार्केटने जसंच पहिल्या 15 मिनिटात रिव्हर्स दाखवताना दाखवलं मला मी काय केलं ते रिव्हर्स आला म्हणजे लो पर्यंत पहिले आलो खाली आणि आता ग्रीन कॅन्डलच्या ओपन मध्ये आणला. ओके आता ही पहिले 9:30 ला 9:15 ला 9:30 ला जेव्हा कॅन्डल कंप्लीट झालेली असेल तर हिचा ओपन 72 चा आहे बरोबर आहे. तो ऑलरेडी मध्येच आहे म्हणून परत अप करायची गरज नव्हती. म्हणून मी लेवल अपडेट केली. म्हणजे मला माहिती होतं की आता 90 वरून परत मार्केट 75 येणार आहे तेव्हा माल घ्यायचा. आता घ्यायचा टाइम ओके आणि हे किती वाजता दिलं होतं तेव्हा टायमिंग काय तो मार्केट बघा लो किती करतो इथं 9:45 ला 1575.85 लो दिसतोय का दिसतोय का तुमच्या मोबाईल मध्ये दिस बघून जाईल ना तुम्हाला पुढची कॅन्डलची दिसत असेल ती 1575 समथिंग केला असेल बघा केलाय का. तिसरी कॅन्डलचा लो बघा ना स्टार्ट मध्ये 12 तारखेला तिसऱ्या कॅन्डलचा लो बघून घ्या. असं झूम करा याला सोडून असं झूम होणार ना असं असं नाही होत. बरोबर त्याच्या पुढे अजून लो केलाय का मार्केटने किती केलाय 1576 चा लो केला बघा 9:45 सेकंदांनी बरोबर आहे का. म्हणजे बघा मी काय म्हणत होतो की 9:30 वाजता तुम्हाला माहिती पडलं की मार्केट अप मध्ये गेलेलं बरोबर आहे 90 च्या पुढे बाईंग आहे पण मार्केटला खाली येतंय तर तुम्ही जर एक अपडेशन स्वतः देऊन टाकलं तर तुम्ही डायरेक्ट बघा त्या दिवसाचा लो ला तुमची बाईंग येणार डायरेक्ट. आता इथून बघा कोणाला तरी माहिती असेल म्हणून तर त्याच्यानंतर मार्केट वरती गेला ना 90 पासून मार्केट 75 आलं 75 नंतर परत वरती गेलं. म्हणजे लोकांना कळत होतं ना की मार्केट जर 75 ला आलं परत तर बाय करायचं हे कळत होतं ना लोकांना. बघा सर मी सोपं नाही म्हणताय नुसतं काय पैसा कमवायचा असेल तर लोकांना आवडणार आहे. ओके पैसा उघडता येणार ती गोष्ट आहे खूप एवढं नाही. ऍक्च्युली हे डेव्हलप करायला मला 4 वर्ष लागलेले आपल्याला तुम्ही मागे मी काय केलं ते तर मला नाही आहे. ओके नाही तर मग पूर्ण ही व्हॅल्यू पूर्ण जनरेट झाली ते बोलतोय का आपण आता 75 त्याच्या बरोबर जायची मग त्याच्यावर तुमची हे काय होत आहे. ओके थोडंसं तयारी ठेवा की मार्केटने बाय दिला 1590 चा बाय होता जो डाऊन ट्रेंड चालू होता 1636 पासून काहीतरी खाली येत होता आला 87 पण खाली आला आणि आपल्याकडे होतं की 1590 चा वरती जर गेला तर अप ट्रेंड मध्ये शिफ्ट बरोबर आहे. शिफ्ट झाला माहिती पडलं पहिल्या 15 मिनिटात
पण नेमकं करंट फेज कोणता आहे? म्हणून आपण काय करतो की जसं आपण डाऊन वरून जेव्हा खाली असेल तर हाय पासून सुरुवात करतो, तसं मी लो पासून सुरुवात करतोय. पण डेली चालू असताना आपल्याला अपडेट करायला वेळ नाही ना. तुम्ही काय फक्त करा, जेव्हा मार्केटने बाय दिला त्याचा पहिले जो लो केला असेल त्याला मध्ये आणायचं पहिले. आपण अगोदर तेवढं ओपन जे मध्ये आणत होतो ना, तर फक्त लेटेस्ट लो ला पहिले मध्ये आणा आणि नंतर ग्रीन कॅन्डलचा ओपन मध्ये आणायचं. विषय संपला. बाकी काहीच करायचं नाही ऍक्च्युअली. खूप काय अवघड नाही आहे. हे प्रॅक्टिस करायला होणार आहे. किंवा लाईव्ह मार्केटला जेव्हा मी दुसरी लेवल देतो बघा, जसं लाईव्ह मार्केट एसबीएस बँकिंग लेवल देईन का मी की 1574 ला 75 ला बाय करा, तर तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेऊन बसाल, सर 90 ला बाय करतो 75 कुठून आणले, तुम्ही विचारलं मला तेव्हा लाईव्ह मार्केटला. मी तेव्हा ते एक्सपेक्ट करणारच अजून की काय झालं काय नाही. तेव्हा तुमचं रोखणे सांगताय किंवा 4-8 दिवसानंतर तुम्ही या गोष्टी ज्या आज शिकलेल्या आहेत त्या तुमच्या अंगावर पडून जाणार. एक्स्ट्रा टर्न्स तुम्ही ऍक्सेप्ट करायला लागून जाणार. म्हणून काही काही ऍडव्हान्टेज आहेत. त्याचे फायदे काय आहेत की तुम्हाला 91 पासून मार्केट जेव्हा खाली आलेलं आहे, तर तुम्हाला क्लिअर आहे की तिथे बाय असेल किंवा तो हायकांशी चार्ट लावलेला आहे. जसं पहिले तुम्हाला जर मी नॉर्मल चार्ट लावून दाखवला तर तुम्हाला दिसेल की अजून काय असतं. हायकांशी चार्ट मध्ये तर अजून सोपं म्हणजे दिसायला थोडंसं सोपं पडतं. नाही तर बघा इथून बघा मार्केट असं खाली येत होतं, दिसतंय का? पण इथं लोकांना कळत होतं ना बाईंग करायची 75 ला, बरोबर आहे का? मी जे बोलतोय सेमिनार पासून जे मी बोलतोय तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी स्वतः तयार करावं लागेल. 91 ला 90 च्या वरती गेला माहिती मार्केट आफ्टरनून जाणारे शिफ्ट झालेले आहे. आता जर मार्केट खाली येते तर बाईंग करण्यासाठी खाली येत आहे आणि ती रेंज काय ती काढायची प्रोसेस आपण शिकलेलो आहे. किंवा 75 आहे बरोबर, फक्त 75 पकडून चालणार आहे का? नाही. तर तुम्हाला टेक एंट्री अप टू आले बघा किती आहे, 76 पॉइंट समथिंग आहे ना. ओके, म्हणजे 74 ते 77 च्या दरम्यान जिथं पण रेट भेटतोय तिथे काय करायचं आहे, बाईंग करायची आहे. 58 चा टॉप लॉस लावायचा आहे आणि तिथून मार्केट वरती. मग आता कॉन्फिडन्स वाढेल का तुम्हाला? या लेवलची प्रोसेस आपल्याला सुरू करायची आहे. आणि हे मी समजू शकतो आज फक्त डोक्यात ठेवा, घरी जाऊन हे 2-3 वेळेस वाचा. जे रेकॉर्डिंग करतोय ते व्हिडिओ तुम्हाला परत पाठवायचे, 2-3 वेळेस ऐका. सीरियस बिझनेस सुरू करायचा आहे, स्किल डेव्हलप करायचं आहे. ओके, जे नॉर्मली या लाईनला क्रॉस केला का इथे बाहेर आला त्या लाईनला क्रॉस करायचं, त्यापेक्षा भारी सिस्टम आहे, 50 सिस्टम पडलेला आहे. पण त्याचा पैसा येणार नाही. तर मी लाईन चार्ट, हे चार्ट, ते चार्ट, सुपर ट्रेंड वगैरे लावून दाखवतो लागेल तुम्हाला पाहिजे असेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्याने पैसे येत नाही. ओके, मी त्या सगळ्या प्रोसेस मधून जाऊन चुकलोय. परत तुमची विचारणी तिथून सुरुवात करायची इच्छा नाही माझी, म्हणजे काही फक्त नुकसान होते. आता तुम्हाला हे माहिती पहिल्या 15-20 मध्ये अर्थ असतात की 75 ला बाईंग करायची, 58 च्या खाली गेला तरच माल विकायचा आहे. आणि तसंच होतं. जर तुम्ही 2-4 दिवस बघितले, कॉन्फिडन्स वाढेल की तुमचं? आपल्याला फक्त सध्या याच प्रोसेस वर वेळ द्यायचा. बाय करता येते की येते, अकाउंट ट्रेड टाकता येतोय नाही येतोय डझंट मॅटर. त्यासाठी माणसं विकत घेतात, तुम्ही माणसं बाहेर करते आपल्याला. पण ही जे स्किल आहे हे स्वतःला डेव्हलप करावं लागेल, तरच तुम्ही याच्यासाठी तुम्हाला माणसं हायर करता येणार. तुम्हाला ही प्रोसेस आहे. म्हणजे एक अपडेशन काय आहे की जर सपोज आपण रेड कॅन्डलच्या ओपन मध्ये मध्ये आणतोय आणि मार्केटने जर बाय देऊन टाकलं, नोट डाऊन करून घ्या. आता हे हळूहळू वापरून आलं, पहिले लगेच 4-4 दिवसात लगेच वापरू नका. हे नंतर ऍडिशनल कंडिशन आपण जर आपण रेड कॅन्डलचा ओपन मध्ये आणून फेज कॅल्क्युलेशन केलेलं असेल, जर रेड कॅन्डलचा ओपन वापरून आपण फेज कॅल्क्युलेशन केलेलं असेल आणि मार्केटमध्ये वापरून फेज कॅल्क्युलेशन केलेलं असेल, करंट फेज फाइंड आउट केलेला असेल, सर जरा स्पीड जास्त होते. स्पीड जास्त होत आहे हळूहळू. ओके, जर रेड कॅन्डलचा वापर करून आपण करंट फेज फाइंड आउट केलेला असेल, ठीक आहे, आणि मार्केटने जर डाऊन ट्रेंड एंड करून अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेले, रेड कॅल्क्युलेशन म्हणजे मी सगळ्या कंडिशन ज्याचे पॉसिबिलिटी तुम्हाला येत आहे कॅल्क्युलेशन ते सगळं बोलतो मुद्दा. ओके, डाऊन ट्रेंड एंड करून मार्केटने जर अप ट्रेंड सुरू केला असेल
एक पलीकडे दुसरी जसं कसंही रीड करा तुम्ही दोघांपैकी काही पण एक गोष्ट आहे दोघांचे मेन सारखंच आहे जर डाऊन ट्रेंड एंड करून मार्केटने अप ट्रेंड सुरू केला असेल झालं का जाऊ पुढे आता तेव्हा पुढचं फेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ग्रीन कॅन्डलचा ओपन यूज करणार आहे तेव्हा आपण ग्रीन कॅन्डलचा ओपन यूज करणार आहे पण तो ग्रीन कॅन्डलचा ओपन डायरेक्टली यूज करण्याच्या अगोदर ओपन यूज करण्याच्या अगोदर तेव्हा मार्केटने जो काही लेटेस्ट लो बनवलेला असेल ब्रॅकेटमध्ये अप ट्रेंड सुरू करण्याच्या पहिले ब्रॅकेट कंप्लीट सुरू करण्याच्या पहिले ब्रॅकेट कंप्लीट बरोबर आहे तो लो अबाव आणि बिलो व्हॅल्यूचा मध्ये आणायचं अबाव आणि बिलो व्हॅल्यूचा मध्ये आणायचं याची लागते सर्व प्रॅक्टिस केल्यावर येईल 2-4 दिवसानंतर आता तुम्ही जेव्हा 4 कंपन्यांची बॅक टेस्टिंग वगैरे कराल ना तेव्हा तुम्हाला दिसेल ही गोष्ट अशी होते मग तुम्हाला तर फायदा होणार हा बरोबर आहे आपल्याला माहिती हा एक रूल तुम्हाला फक्त ऍड ऑन राहील त्याच्यात कशाचा हा मग फर्स्ट टार्गेट किती आहे पहिलाच 95 का मग टार्गेट कंप्लीट नाही झाला मार्केट खालीवरती केला असेल परत मार्केटने लो किती केला 78 चा लो केला पण अजून डाऊन मध्ये गेलेला नाही आणि परत एंड कुठे झाला 90 चा आहे म्हणजे कन्सोलिडेशन केलं असेल मार्केटने पण मग 75 चा बाय केलं असेल परत 90 ला गेला परत 78 आला परत 95 गेला परत 85 आला इथं कुठं असेल एंड झाला बरोबर कधी कधी असं असतं की टार्गेट कंप्लीट नाही झाला तर मग ज्या प्राइसला 3.5 पर्यंत आपण तो टाइम द्यायचा आणि निघून ठीक आहे हे झालं आता आपण जे डेली काय आपण इंट्राडे एका दिवसाचा जो विचार करत होतो ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे माझ्यासाठी की बघा काहीच बदल नाही होणार जे फक्त टाइम फ्रेम तुम्ही 15 मिनिटं वापरतायत ना इंट्राडे काम की आपल्याला एका दिवसात होता थोडासा टाइममध्ये विचार करायचा आहे आता तुमच्या टाइमचा विचार करण्याची जी प्रोसेस आहे ती जरा वाढवूया मला 2 दिवस 4 दिवस 8 दिवस महिनाभर तयारी करायची म्हणून काय करायचं फक्त की जो डेटा तुम्ही आता घेतायत ना तो डेटा फक्त डेलीच्या बेसिसवर चेंज करायचा म्हणजे जे काय आपण हे जेवढ्या पण कंडिशन मी आता वापरल्या आता या 15 मिनिटं वापरले आपण या सगळ्या कंडिशन जे डिसेसिव्ह कॅन्डल आपण शोधतो ना ती फक्त डेलीची शोधायची बाकी संपला विषय ओके टाकून द्या पोझिशनल ट्रेड फाइंडर याची प्रॅक्टिस लागणार आहे सर प्रॅक्टिस गरजेची आहे कशाचा कस काय त्याला काही प्रॉब्लेम नाही पण नेटचा इश्यू असू शकतो त्याला हँग होण्याचं काही कारण नाही त्याला प्रॉब्लेम काय पण मग म्हणणं काय तुमचं का कशाचा मग तो स्क्रिप्ट ती ऑलरेडी ऍड आहे तो कॅप्शन रिपीट होतोय
प्रॉब्लेम नाही. फक्त काय करतात आता पुढच्या कॅप्शन टाकलं HDFC बँक 1 ते काय पण टाकलं म्हणजे नाव बदललं. मुद्दा काय तिथं जे नाव ऍड होतं युनिक पाहिजे. दुसरं काय नाव पाहिजे एवढंच हँग कुठं होतं. तो सर ते हँग नको व्हायला. ओके हे हँग नको व्हायला म्हणून तर ब्राउझरवर ठेवलेलं आहे ना. ऍप्लिकेशन हँग होतात हे हँग नाही होत ना. ते तर महत्वाचं आहे की जी सर्व्हर पेज आहे ती सगळ्यांना कलेक्टिव्हली जेव्हा ज्याची गरज आहे तशी वापरता येते. आपण ऍप्लिकेशन बनवलं तर ते हँग होऊ शकतं मे बी. काय तुमच्या मोबाईलचा डेटा इथं तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्ही ब्राउझरवर जाऊन एक आपल्या सर्व्हरला वापरतायत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त काय आहे की काय कुठं प्रॉब्लेम होतो तो बघण्याची दृष्टी ठेवा तर प्रॉब्लेम नाही होत. क्लिअर आहे का आता? आपल्याला पोझिशनल सुरू करायचे पोझिशनल ट्रेड फाइंडर.